प्रथम सर्वांचं आपल्या यशाची गुरुकिल्ली या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत। तर आजचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण लगेच स्टार्ट करू। क्वेश्चन 1 आहे, अक्रोड खाल्ल्याने शरीरातील कोणता आजार कमी होतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए बद्धकोष्ठता, ऑप्शन बी हृदय विकार, ऑप्शन सी उच्च रक्तदाब, ऑप्शन डी मूतखडा। हे उत्तर अक्रोड खाल्ल्याने शरीरातील हृदय विकार आजार कमी होतो। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 2 आहे, चहामध्ये कढीपत्ता टाकल्यास कोणता फायदा होतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए आळस कमी होतो, ऑप्शन बी हिमोग्लोबिन वाढते, ऑप्शन सी कॅन्सरवर प्रभाव होतो, ऑप्शन डी पचन सुधारते। तर याचं उत्तर चहामध्ये कढीपत्ता टाकल्यास पचन सुधारते। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 3 आहे, माणूस सर्वात जास्त कोणत्या प्राण्याची अंडी खातो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए मासे, ऑप्शन बी साप, ऑप्शन सी खेकडा, ऑप्शन डी कोंबडी। याचं उत्तर माणूस सर्वात जास्त कोंबडी प्राण्याची अंडी खातो। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 4 आहे, पोटातील गॅस कमी करण्यासाठी कोणते फळ उपयुक्त आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए पपई, ऑप्शन बी सफरचंद, ऑप्शन सी अननस, ऑप्शन डी कलिंगड। तर याचं उत्तर पोटातील गॅस कमी करण्यासाठी पपई फळ उपयुक्त आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 5 आहे, दररोज खारीक खाल्ल्याने कोणता आजार कमी होतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए अशक्तपणा, ऑप्शन बी रक्तदाब, ऑप्शन सी हृदय विकार, ऑप्शन डी मूतखडा। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। तर याचं उत्तर दररोज खारीक खाल्ल्याने अशक्तपणा आजार कमी होतो। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 6 आहे, कोणत्या फळाचा रस त्वचेवरील पिंपल्स कमी करण्यासाठी उपयुक्त आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए लिंबू, ऑप्शन बी गाजर, ऑप्शन सी टॅमॅटो, ऑप्शन डी कांदा। याचं उत्तर लिंबू फळाचा रस त्वचेवरील पिंपल्स कमी करण्यासाठी उपयुक्त आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 7 आहे, रोज एक कच्चे अंडे खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए मूतखडा, ऑप्शन बी ब्लड प्रेशर, ऑप्शन सी किडनी विकार, ऑप्शन डी सांधेदुखी। याचं उत्तर रोज एक कच्चे अंडे खाल्ल्याने ब्लड प्रेशर आजार बरा होतो। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 8 आहे, रात आंधळेपणा हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए जीवनसत्व ए, ऑप्शन बी जीवनसत्व बी, ऑप्शन सी जीवनसत्व सी, ऑप्शन डी जीवनसत्व डी। ह्याचं उत्तर रात आंधळेपणा हा आजार जीवनसत्व ए मुळे अभावित होतो। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 9 आहे, लिंबाचा चहा पिल्यामुळे कोणता आजार बरा होतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए मूतखडा, ऑप्शन बी पचन समस्या, ऑप्शन सी हृदय विकार, ऑप्शन डी मूळव्याध। तर याचं उत्तर लिंबाचा चहा पिल्यामुळे पचन समस्या आजार बरा होतो। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 10 आहे, सर्व अधिक कॅल्शियम कोणत्या पदार्थात आढळते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए दूध, ऑप्शन बी पनीर, ऑप्शन सी पालक, ऑप्शन डी अंडी। तर याचं उत्तर सर्वाधिक कॅल्शियम दूध पदार्थामध्ये आढळते। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 11 आहे, डोळ्याची क्षमता सुधारण्यासाठी कोणते फळ खावे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए किवी, ऑप्शन बी फणस, ऑप्शन सी करवंद, ऑप्शन डी आंबा। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। तर याचं उत्तर डोळ्याची क्षमता सुधारण्यासाठी किवी फळ खावे। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 12 आहे, कांद्याच्या पातीमुळे कोणता आजार बरा होतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए कावीळ, ऑप्शन बी डोकेदुखी, ऑप्शन सी अशक्तपणा,
ऑप्शन डी डायबिटीज। तर याचं उत्तर कांद्याच्या पातेमुळे अशक्तपणा आजार बरा होतो, याचं उत्तर आहे ऑप्शन सी। तर क्वेश्चन 13 आहे, कशाच्या रसाने पचन सुधारते आणि त्वचा चमकदार होते? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए गाजर, ऑप्शन बी टॅमॅटो, ऑप्शन सी लिंबू, ऑप्शन डी अननस। याचं उत्तर आहे लिंबू रसाने पचन सुधारते आणि त्वचा चमकदार होते, याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 14 आहे, पार्लेजी बिस्किटच्या सोबत खाल्ल्यास कोणता आजार होऊ शकतो? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए ॲसिडिटी, ऑप्शन बी कर्करोग, ऑप्शन सी हार्ट अटॅक, ऑप्शन डी बद्धकोष्ठता। तर याचं उत्तर पार्लेजी बिस्किट चहा सोबत खाल्ल्यास ॲसिडिटी आजार होऊ शकतो, याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 15 आहे, बकरीचे दूध पिल्यामुळे कोणता अवयव मजबूत होतो? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए हडे, ऑप्शन बी किडनी, ऑप्शन सी लिव्हर, ऑप्शन डी हृदय। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबही करून घ्या। याचं उत्तर बकरीचे दूध पिल्यामुळे हडे अवयव मजबूत होतो, याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 16 आहे, अल्याचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यात होते? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए केरळ, ऑप्शन बी सिक्कीम, ऑप्शन सी तमिळनाडू, ऑप्शन डी गोवा। ह्याचं उत्तर आल्याचे सर्वाधिक उत्पादन सिक्कीम राज्यात होते, याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 17 आहे, जगात केळीचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या देशात होते? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए भारत, ऑप्शन बी चीन, ऑप्शन सी अमेरिका, ऑप्शन डी ब्राझील। ह्याचं उत्तर जगात केळीचे सर्वाधिक उत्पादन भारत देशात होते, याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 18 आहे, कोणती भाजी खाल्ल्याने मेंदूचा विकास होतो? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए पालक, ऑप्शन बी मेथी, ऑप्शन सी सोयाबीन, ऑप्शन डी गाजर। तर याचं उत्तर सोयाबीनची भाजी खाल्ल्याने मेंदूचा विकास होतो, याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 19 आहे, जठर निरोगी ठेवण्यासाठी कोणते फळ उपयुक्त आहे? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए सफरचंद, ऑप्शन बी आंबा, ऑप्शन सी कलिंगड, ऑप्शन डी चिक्कू। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबही नक्की करून घ्या। ह्याचं उत्तर जठर निरोगी ठेवण्यासाठी सफरचंद फळ उपयुक्त आहे, याचं उत्तर आहे ऑप्शन ए। जो की आपला लास्ट जो की 20वा जो क्वेश्चन आहे तो आहे, जास्त लिपस्टिक लावल्याने कोणता धोका होतो? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए त्वचा रोग, ऑप्शन बी थंडी ताप, ऑप्शन सी तोंड सुजणे, ऑप्शन डी कर्करोग। जर याचं उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या। तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग जीकेच्या व्हिडिओमध्ये।